राहणारा भिवंडीचा आहे. त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याची 70 लाख रुपये घेऊन मंत्रालयात नोकरी लावतो किंवा महसूल वन विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने नारपोली पोलीस स्टेशनने तो गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागवे यांच्या परिश्रमामध्ये तपास सुरू केला. त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की श्याम खतकर, जुगल लोढा आणि रवींद्र शंकुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र महसूल वन विभागात टंकलिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं. त्या अनुषंगाने 3 आरोपींना अटक केलेली आहे. या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे. त्याचबरोबर आरोपी श्याम खतकर याच्याविरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. जुगल लोढा या आरोपीविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंकुआ या आरोपीविरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. 2023ला जुगल लोढा याच्याविरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने याच पद्धतीनं त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडिताने. त्या अनुषंगानं आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लोढा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत. बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट. त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये बराच मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सर कशा प्रकारे फसवणूक असायची, काय आमिष निघत जायचं आणि कशा प्रकारे आणि यामध्ये दर्शन पाटील एवढे 70 लाख रुपये दिले, कुठली नोकरी लावणार होता? त्याला लिपिक आणि टंकलिपिक किंवा लिपिक या पदावर वन विभागात महसूल विभागात नोकरी लावतो असं त्याला बनावट नियुक्तीपत्र देखील त्याने दिलं होतं. यांची मोडच अशी आहे की हे सुशिक्षित बेरोजगार यांना हेरून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांना आमिष दाखवायचे की तुम्हाला आम्ही नोकरी लावतो आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे काही प्रश्नपत्रिका असतील किंवा उत्तरपत्रिका त्याला पोस्टाने घरी पाठवायचे हे आरोपी विक्टिमला किंवा त्या पीडिताला. त्याच्यानंतर त्याला काही दिवसानंतर त्याला नियुक्तीपत्र देखील देण्यात यायचं. सर नेमकी आतापर्यंत किती जणांची अशा प्रकारची फसवणूक झाली, किती प्रकरणं समोर आले, त्या काळात अजून काही प्रकरणं समोर येतील का? सध्या आमच्याकडे दर्शन पाटील याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. तर तसेच या तपासामध्ये अजून 8 विक्टिम किंवा पीडित सुशिक्षित बेरोजगार आहेत. ते देखील आमच्याकडे अप्रोच झालेले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्याचबरोबर काल मुंबईत कपरेट पोलीस स्टेशन येथे देखील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. हे मोठं रॅकेट आहे. अजून याच्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता आहे. काही आरोपी तपासामध्ये निष्पन्न देखील झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये देखील रेल्वेमध्ये नोकरी लावतो असा देखील काही तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत या निमित्तानं मी आवाहन करतो की अशा प्रकारची जे विक्टीम आहेत किंवा पीडित आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा. त्या अनुषंगाने आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. सर यामध्ये काही मंत्रालयीन धागेदोरी सुद्धा हाती लागू शकतात का? मंत्रालयीन काही कर्मचारी सुद्धा येऊ शकतात का? मोठ्या प्रमाणात पेपर फुटिंग प्रकरण ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्यात आरोपी पकडण्यात आले होते, तर मंत्रालयातील देखील काही यामध्ये धागेदोरी असू शकतात का? शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. सर जे आय कार्ड वगैरे बनवण्यात आले आहेत त्या मागे पोलीस सूत्रधार आहेत का? काही प्रिंटर्स काही जप्त वगैरे करण्यात आले आहेत का? बरोबर आहे. ज्या ठिकाणी त्यांनी बनावट नियुक्तीपत्र असतील, आय कार्ड असतील किंवा जे रबर स्टॅम्प ज्या ठिकाणी बनवलेले आहेत त्या बनवणाऱ्यांचा किंवा ते उत्पादन करणाऱ्यांचा काही या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का? त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे.